साधू 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 नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. आज या ठिकाणी धम्म साखरचे समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अठ्ठकथा व गाथा साप्ताहिक मालिका, त्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली स्कॉलर व पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, त्याचबरोबर धम्म साखरच्या समूहातील उपस्थित असलेले सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका, आपल्या सर्वांच्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करण्यात येत आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय शोभा माने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने 3 सरण अनुसरण करावे अशी मी त्यांना विनंती करते. शोभा माने मॅडम. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. धन्यवाद मॅडम. आज शनिवार दिनांक 9/3/2024 धम्मपद अठ्ठकथा व्याख्यान क्रमांक 141, 26 ब्राह्मण वग्गो गाथा क्रमांक 404 ते 406. पब्बार वासिकी सस्सथेर वत्थु अत्तर्य भिक्खुस्स वत्थु सामनेरान वत्थु. मार्गदर्शक आदरणीय सुनील कांबळे सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक. सरांचा परिचय थोडक्यात. सरांनी पाली साहित्यामध्ये MA PG AD नेट MPhil PhD केलेले आहे. सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पाली साहित्यातील विषयावर पेपर सादर केले आहेत. सरांनी यापूर्वी धम्मसाखरच्या मंचावर 3 वेळेला मार्गदर्शन केलेले आहे. तरी सर्वांनी सरांचं मार्गदर्शन शांत चित्ताने ग्रहण करावे, श्रवण करावे ही सर्वांना नम्र विनंती. आदरणीय सर. नमो बुद्धाय. जय भीम. आज धम्मपद यातला शेवटचा वर्ग 26वा वर्ग ब्राह्मण वर्ग, यातील 3 गाथा आपण अभ्यासणार आहोत. हा ब्राह्मण वर्ग जो आहे यामध्ये बुद्ध वचनाच्या ज्या गाथा आहेत, या सर्व गाथा बुद्ध वचन आहेत. तर त्या गाथांमधनं बुद्धांनी ब्राह्मण या शब्दाचे किंवा या विशेषणाचे सगळे गुणच बदलून टाकले आहेत. या वर्गात एकूण 40 गाथा आहेत. त्यातल्या पूर्वीच्या बऱ्याच गाथा आपण अभ्यासल्या असतील. आता आपण
404 ते 406 या गाथांवर अभ्यास करणार. तर या ज्या 6 गाथा आहेत, या 6ही गाथा ब्राह्मण या विशेषणाचे विशेष गुण अशा कथन करणार आहेत. या सगळ्या गाथांचे मागील ज्या कथा आहेत, जे संदर्भ आहेत, ते संदर्भ मात्र थेर, थेरी, अर्हत या व्यक्तींचे गुण वैशिष्ट्य सांगणारे आहेत किंवा त्यांच्या जीवनाशी संबंधित ज्या घटना घडल्यात त्या संदर्भात बुद्धांनी ह्या गाथा उच्चारल्या आहेत. यामध्ये आनंद, सारिपुत्त, मोगलान, महापंथक, पिलिंदवच्छ, रेवत, चांधाप, शिवली, जटिल, ज्योतिक, नटपुत्तक, वंगिस, अंगुलिमाल आदी थेर आहेत. तसेच थेरी सुद्धा आहेत. महाप्रजापती गौतमी, ईसा गौतमी, उत्पलवन्ना, खेमा, धम्मदिना इत्यादी थेरींशी संबंधित गाथा सुद्धा त्यांच्या संदर्भात असलेल्या गाथा ह्या वर्गात समावेश आहे. इथे लक्षात येईल आपल्याला की ब्राह्मण हा वर्ग, हा जो शब्द आहे इथे बुद्धांनी नपुसक लिंगी वापरलेला आहे. तो एका विशिष्ट व्यक्तीसाठी आहे. कारण यात पुरुष थेर त्याप्रमाणेच स्त्री थेरी या दोघांचाही सुद्धा समावेश आहे. त्यांच्या गुणांशी संबंधित ह्या ज्या गाथा आहेत त्या गाथांमध्ये बुद्ध असं म्हणतात, तम अहंग वंदामी ब्राह्मण, तमह ब्रूमी ब्राह्मण, म्हणजे मी त्याला ब्राह्मण म्हणतो, जो अशा विशिष्ट गुणाने आणि कर्तृत्वाने युक्त आहे. असे साधारण 40हून अधिक गुण बुद्धांनी सांगितले आहेत. आणि हे सर्व गुण त्याच व्यक्तीला प्राप्त आहेत किंवा त्या व्यक्तीचे विशेष गुण आहेत. जी व्यक्ती बुद्धांनी शिकविलेल्या अर्हत मार्गावर अर्थात निब्बाण मार्गावर मार्गक्रमण करीत आहेत किंवा त्यांनी अर्हतपद प्राप्त केलेले आहे. हे सर्व जे संदर्भ आहेत ते बुद्धांच्या धम्म आणि विनयात जे भिक्खू भिक्खुनी आणि जे निब्बाण प्राप्तीसाठी कार्यरत आहेत केवळ त्यांच्या संदर्भात ह्या गाथा आहेत. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. बुद्ध काळामध्ये ब्राह्मण वर्ग हा जो होता हा वर्ग वैदिक धर्म पाळणारा होता. त्या काळात त्याला हिंदू म्हणत नसत, तेव्हा त्याचं नाव होतं वैदिक धर्म. आणि त्या वैदिक धर्मातील 4 वर्णात ब्राह्मण वर्ग हा सर्वोच्च वर्ण होता. त्याला समाजात श्रेष्ठ वर्णाचे स्थान होते. त्यामुळे ब्राह्मण हा शब्द जो आहे तो श्रेष्ठत्व निर्देशित करत होता. ब्राह्मण वर्ग हा वेदांचा अभ्यास करणारा होता. प्रामुख्याने तो यज्ञ करणारा होता, कर्मकांड करणारा होता आणि धार्मिक विधीत अत्यंत आवश्यक असा तो देव आणि मनुष्याचा मधला दुवा होता, मध्यस्थ होता. त्याबरोबरच तो अभ्यासू होता, पण त्याला ज्ञानी आणि विद्वानही होता. कारण शिक्षणाचा प्रमुख अधिकार हा ब्राह्मणांकडेच होता. पण असे असले तरीही बुद्धांनी ब्राह्मण या शब्दाला ह्या 40हून अधिक गुणनिर्देश करणाऱ्या गाथा देऊन त्याचा जो अर्थ आहे तोच बदलून टाकला. त्या शब्दाने निर्दिष्ट होणाऱ्या श्रेष्ठत्वाचे जे परिणाम होते तेही बदलून टाकले. एकूणच ब्राह्मण वर्गाने कोणते गुण आत्मसात करावे किंवा कोणते श्रेष्ठत्व अधिग्रहण करावे ते बुद्धांनी सुचविले आहे. तसे पाहिले तर असेही म्हणता येईल की बुद्धांनी ब्राह्मण ह्या
शब्दाचे अर्थ बदलताना अतिक्रमणच केले आहे. ब्राह्मणाचा संपूर्ण संदर्भच इथे बदललेला आहे. त्यामुळे या वर्गामध्ये आपल्याला काही गाथा अशाही आढळतात जेव्हा विशिष्ट ब्राह्मण येऊन बुद्धांना विचारतात की तुम्ही तुमच्या शिष्यांना ब्राह्मण म्हणता, आम्ही स्वतः जातीने आणि जन्माने ब्राह्मण आहोत, आम्हाला का ब्राह्मण म्हणत नाही? तेव्हा ते परत गाथेमध्येच त्यांना उत्तर देतात, स्पष्टपणे सांगतात की जे अशा गुणांनी संपन्न आहेत त्यांनाच मी ब्राह्मण म्हणतो. जो जन्माने ब्राह्मण जातीत जन्मलाय किंवा ब्राह्मण वर्णाचा आहे, ब्राह्मण जातीचा आहे म्हणून मी त्याला ब्राह्मण म्हणत नाही. तर ब्राह्मण हा शब्द अशा व्यक्तीच्या गुणांचा निर्देश करतो ज्याकडे हे विशेष प्रकारचे गुण आहेत. हे सर्व गुण ह्या ब्राह्मण वर्गामध्ये, यातील 40 गाथांमध्ये बुद्धांनी निर्दिष्ट केले आहेत. कदाचित धम्मपदातला हा सर्वात मोठा वर्ग आहे. 40 एक गाथा असणारा वर्ग धम्मपदात फारच कमी आहे. हा अत्यंत मोठा आणि त्यातील शेवटचा वर्ग आहे. यातील बहुतेक गाथामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यातील प्रसंग जे आहेत हे ह्या प्रसंगामधून त्या व्यक्तीची, इथे ज्याच्या संदर्भात गाथा आहेत त्या व्यक्तीचा संयम आणि क्रोधावर ताबा हा प्रामुख्याने निर्देशित केलेला आहे. आपण ज्या 3 गाथा आज अभ्यासणार आहोत, गाथा क्रमांक 404 ते 406, या गाथांच्या 3 कथांमध्येही सामान्यतः क्रोध करण्याचा प्रसंग असताना या गाथात ज्या भिक्खूबद्दल आहेत किंवा श्रामणेराबद्दल आहेत ते क्रोध करत नाहीत. क्रोधमुक्त होणे हा अरहंतांचा महत्वपूर्ण गुण या भिक्खू किंवा श्रामणेरांनी आत्मसात केलेला आहे आणि त्या अनुषंगानेच या गाथेमध्ये सुद्धा त्या प्रकारचा संदर्भ आणि अर्थ दिलेला आहे. तर आपण ह्या 3 गाथांचा अभ्यास करूया. पहिली जी गाथा आहे ती पब्बारवासी तिस्स थेर वत्थू. पब्बार अर्थात एक पर्वत आहे, पर्वतवासी, पर्वतावरील वनात वास्तव्य करणारा. भिक्खूचं नाव आहे तिस्स, म्हणून तिस्स थेर वत्थू. उपासकांनी इथे थोडं पालीच्या अनुषंगाने थोडं अटेंटिव्ह राहायला हवं आणि ती वाचताना थोडंसं फॅमिलरायझेशन करून घ्यावं. सहजतेने लक्षात येतं ते आणि त्यामुळे उच्चारण बरोबर झाले की मग त्या शब्दाचा अर्थही आपल्याला सहजतेने लागू शकतो. तर हे जे आहे पब्बारवासी तिस्स थेर वत्थू. वत्थू म्हणजे कथा. तर ही कथा अशी आहे की हा तिस्स नावाचा जो भिक्खू आहे, त्या भिक्खूने वर्षावासाच्या आरंभाला, वर्षावासाच्या सुरुवातीला बुद्धांकडनं कम्मठाण घेतले. ही बुद्ध काळात परंपरा निर्माण झाली होती की अनेक भिक्षू बुद्धांकडे येत आणि त्यांच्याकडनं शिकवण धम्म शिकत. तर त्यांचा धम्म जो होता, उद्देश होता निब्बाण प्राप्ती किंवा अर्हतपद प्राप्ती. त्यासाठी साधना करणे अर्थात समाधी, आपण त्याला विपश्यना अशा सामान्य नावाने ऐकतो, जाणतो. परंतु समाधी, साधना करणे, मेडिटेशन, तर यासाठी मन एकाग्र करावं लागतं आणि त्यासाठी कम्मठाण असतात. कम्मठाण म्हणजे ज्या विशिष्ट बाबीवर तुमचं चित्त एकाग्र करायचं आहे त्याला कम्मठाण म्हणतात. तर ह्या भिक्खूने सुद्धा असं बुद्धांकडनं कम्मठाण. बुद्ध सुद्धा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भिक्खूला
त्याचं कम्मठान देताना त्याचा स्वभाव विशेष जसा आहे त्या स्वभाव विशेषावर लक्ष देऊन त्या प्रकारचं कम्मठान त्यांना द्या. तर प्रत्येक व्यक्तीची स्वभाव विश्व कसा आहे, पर्सनॅलिटी कशी आहे, त्यावर आधारित विविध कम्मठान कसे दिले जातात ह्याचे ही मीमांसा बुद्धघोषाच्या विशुद्धी मग्ग ग्रंथात आहे. तर इथे हा भिक्खू तिस्स जो आहे त्यांनी बुद्धांकडे जाऊन कम्मठान घेतलं आणि मग त्या कम्मठाणावर आधारित त्या कम्मठाला उद्देशून किंवा त्या कम्मठाणाला वर चित्त एकाग्र करून त्याला जे शिकवण्यात आलं होतं त्याप्रमाणे साधना करून त्याला निब्बाण प्राप्ती करायची. त्यासाठी शांत जागा पाहिजे, एकांतवास हवा असतो, म्हणून तो पर्वतावरील अरण्यात घेतला गेला. त्या पर्वतावरील अरण्यात त्यांनी एक लेणी बघितली आणि त्या लेणीत शिरल्यावर त्याला खूप शांत वाटलं, चित्त असं शांत झालं आणि त्याला वाटलं ही योग्य जागा आहे साधना करण्यास. त्यामुळे त्यांनी त्या लेणीमध्ये वर्षावास करायचा 3 महिने. तिथेच साधनेचा अभ्यास करत आपलं जे ध्येय आहे निब्बाण प्राप्तीचं ते ध्येय साध्य करायचं ह्या असा विचार करून तो त्या लेणीमध्ये वास्तव्यास केला. त्याच लेणीमध्ये एक देवता तिच्या मुलासह राहत होती. आता ही लेणीमध्ये राहणारी देवता आहे अरण्यातली, अर्थात ही वनदेवता असावी, अदृश्य देवता आहे ती. तर तिने भिक्खू तिस्सला बघितलं तर तेव्हा तिने विचार केला की हा भिक्खू या लेणीत वास्तव्यास आला आहे. भिक्खूंना शील संपन्न असणे हे भिक्खूंचं गुणच होतं. त्यामुळे तिने विचार केला की हा शील संपन्न भिक्खू आहे आणि हा लेणीत वास्तव्यास आला आहे, याच्यासह मला इथे राहणे दुःखद होईल. पण तो कदाचित आज एक रात्रीसाठीच इथे थांबेल असा विचार करून ती मुलांना घेऊन लेणी बाहेर गेली. कारण भिक्खू हे सतत फिरस्तीवर असायचे, त्यांना एका ठिकाणी राहण्याची परवानगी नव्हती. मात्र वर्षावासाचा काळ 3 महिने एकाच ठिकाणी त्यांना राहायचं होतं. तर देवतेने असा विचार केला की हा एक रात्र थांबेल, त्यामुळे चला एक रात्र याची सोय होऊ द्यात, म्हणून ती मुलांना घेऊन बाहेर. दुसऱ्या दिवशी भिक्खू तिस्स जो आहे हा जवळच्या गावात, तर भिक्खू तिस्स पिंडपातासाठी जवळच्या गावात गेला. भिक्खू पिंडपात करतात, अर्थात भोजन भिक्षेसाठी सकाळी प्रातःकाळी गावात जातात. ते भोजनासाठी उपासकांवरच आधारित असतात. त्यामुळे तो पिंडपातासाठी जवळच्या गावात. तिथे एका उपासिकेने त्यांना पाहिले आणि त्यांना आमंत्रण दिले की माझ्या निवासस्थानी तुम्ही वर्षावासाचे 3ही महिने माझ्या निवासस्थानी तुम्ही भोजन करा. तर भिक्खूंनी त्या उपासिकेचं आमंत्रण स्वीकारलं आणि तिथे भोजन करून तो परत अरण्यात त्या लेणीमध्ये आला. त्याला परत येताना पाहून त्या वनदेवतेने पुन्हा विचार केला की निश्चितच हा भिक्खू परत आला आहे, पण तो कदाचित 1-2 दिवस अधिक राहून निघून जाईल. पण असं दर दिवशी घडत घडत जेव्हा एक आठवडा निघून गेला तेव्हा तिला हे स्पष्टपणे जाणवले की भिक्खू तिस्स इथे आता वर्षावास पूर्ण होतपर्यंतच राहील आणि त्यासोबत त्या भिक्खू सोबत त्या लेणीत राहणे तिला शक्य नव्हते. पण अशा शील संपन्न भिक्खूला इथून निघून जा म्हणून सांगणेही योग्य नव्हते. मग नेमकं काय करावे या विचारात त्या देवतेने या भिक्खूमध्ये काही दोष आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला. तो दोष शोधण्यासाठी तिने तिच्या दिव्य दृष्टीचा वापर केला आणि भिक्खू
तिस्स जेव्हापासून भिक्खू झाला अर्थात त्याच्या उपसंपदेपासून त्याने त्याच्या जीवनाचे अवलोकन केले. पण त्या संपूर्ण काळात त्या भिक्खूने कुठल्याही शील तोडले आहे किंवा अयोग्य अकुशल कृती केली आहे असा कोणताही दोष तिला आढळला नाही. भिक्खू विनयाप्रमाणे जे आहे त्याचप्रमाणे भिक्खू तिस्साचं ती वर्तणूक होती. त्यामुळे पुन्हा देवता विचारात पडली आणि तिने असं निश्चित केलं की काहीतरी तरी करून आपण त्या भिक्खूंमध्ये काही दोष काही आपत्ती उत्पन्न करावी असं तिने ठरवलं. मग हा दोष दाखवून आपण भिक्खूला दोष दाखवून मग त्याला म्हणावे की इथून तू निघून जा. मग यासाठी तिने काय केलं तर ज्या उपासिकेने भिक्खू तिस्साला वर्षावासापर्यंत भोजनाचे आमंत्रण दिले होते ती देवता तिच्या घरी गेली आणि त्या देवतेने त्या उपासिकेचा ज्येष्ठ पुत्र होता त्याच्या शरीराचा ताबा घेतला, त्याच्या शरीरात शिरली, त्याची मान पिरगाळली. त्यामुळे त्या मुलाचे डोळे बाहेर आले, मोठे झाले आणि तोंडाला फेस आला. उपासिका ते पाहून घाबरली. हे काय होते? ती किंचाळली. त्यावर अदृश्य देवता तिला म्हणाली, मी या मुलाला धरले आहे, आता त्याचा बळी नको आहे, पण तुझ्याकडे जो भिक्खू भोजनास येतो त्या भिक्खूला तू ज्येष्ठ मध माग. त्या ज्येष्ठ मधाचे तेलात मिश्रण करून ते तेल शिजव आणि या मुलाच्या नाकात घाल. या अटीवर मी या मुलाला सोडेन. इथे देवता जी आहे ती त्या भिक्खूला एका विशिष्ट कृतीमध्ये अडकवू पाहते आहे. हा भिक्खू जो आहे परिव्राजक आहे, गृहत्याग केलेला आहे आणि यांना कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नसतो. तर इथे या भिक्खूला वैद्यकीय व्यवसायात गुंतवण्याचा प्रयत्न ती देवता करते आहे. त्यामुळे तिने काय केलंय की त्या मुलाला धरलंय आणि त्याला त्या मुलाला आजारी केले, त्याचे डोळे बाहेर आले, त्याच्या तोंडातनं फेस येतोय आणि त्याला सोडायचं आहे. तर ते या अटीवर त्याचा उपचार, त्याचं औषध तिने सांगितलंय की ज्येष्ठ मध ते तेलामध्ये घालायचं, तेल शिजवायचं आणि त्याची थेंब नाकात टाकायची. या अटीवर मी मुलाला सोडेन असं देवता म्हणतो. उपासिका तिला उत्तर देते, माझ्या मुलाचा नाश हो वा तो मरो, मी वंदनीय भिक्खूकडे ज्येष्ठ मधाची याचना करू शकत नाही. तर मग भिक्खूला हिंग चूर्ण या मुलाच्या नाकात टाकायला सांग. मग दुसरा ऑप्शन देवता देते. परत उपासिका म्हणते मी तेही करू शकत नाही. मग देवता तिसरा ऑप्शन देते, ठीक आहे तर मग या भिक्खूचे पाय धुवून ते पाणी तुझ्या मुलाच्या डोक्यावर शिंपड. उपासिका मग ही जी देवतेची मागणी आहे ती मान्य करते, ठीक आहे मी हे करू शकते. इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की देवता त्या भिक्खूला विशिष्ट व्यावसायिक कृतीमध्ये फसवण्याचा प्रयत्न करते आहे आणि उपासिका मात्र त्या काळातील संस्कृतीप्रमाणे भिक्खूला काही सांसारिक गोष्ट किंवा वस्तू मागणे हे योग्य नाही या अनुषंगाने ज्येष्ठ मध सुद्धा मागत नाही आणि हिंगचूर्ण सुद्धा मागत नाही. पण त्याचे पाय धुतल्यावर जे पाणी आहे कारण ती स्वतःच ते करणार आहे, त्यामुळे ते पाणी मुलाच्या डोक्यावर शिंपडायला ती राजी होते. मग पुढे असं होतं
की भिक्खू जेव्हा भोजनास येतात तेव्हा उपासिका त्यांना भोजन वाढते आणि ते भोजन करताना त्यांना विचारते, त्यांचे पाय धुते, ते पाणी घेते आणि मग भिक्खूंना विचारते, बनते मी हे पाणी मुलाच्या डोक्यावर शिंपडू काय? भोजन करताना भिक्खू तिस्सा म्हणतात, ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर शिंपड. मग उपासिका ते जे भिक्खू तिस्साचे पाय धुतलेले पाणी असते ते पाणी मुलाच्या डोक्यावर शिंपडते आणि ते शिंपडण्यामुळे मग ती देवता त्या मुलाला सोडून जाते आणि ती थेट लेणीच्या द्वारावर जाऊन उभी राहते. भिक्खू भोजन करून आता परत लेणीमध्ये येतात. तेव्हा भिक्खू येतात तेव्हा ती म्हणते, जसे ते द्वारावर येतात लेणीच्या द्वारावर तेव्हा ती भिक्खूंना म्हणते, महावैद्य इथे प्रवेश करू नका. त्यांना ती बनते किंवा भिक्खू म्हणत नाही तर म्हणते, महावैद्य तुम्ही इथे प्रवेश करू नका. अदृश्य देवता असते त्यामुळे भिक्खूंना दिसत नाही तर ते विचारतात, तुम्ही कोण? मग ती सांगते, मी इथे वास्तव्य करणारी देवता आहे. मग तेव्हा भिक्खू स्वतःही हे तपासतात की मी केव्हा वैद्य व्यवसायाची कृती केली आहे. ते सुद्धा आपल्या भिक्खू बनण्यापासून म्हणजे उपसंपदेपासून त्या क्षणापर्यंत स्वतःच्या जीवनाचे अवलोकन करतात आणि केव्हाही वैद्यकीय कृती केलेली त्यांना काही आढळत नाही. त्यामुळे मग भिक्खू देवतेला म्हणतात, मी केव्हाही कोणतीही वैद्यक कृती केलेली नाही, तुम्ही असे का म्हणालात? त्यावर देवता म्हणते, लांबचे सोडा, आजच तुम्ही भोजनास आमंत्रित होतात त्या ठिकाणी त्या उपासिकेच्या मुलाच्या डोक्यावर तुमचे पाय धुतलेले पाणी शिंपडले की नाही? त्यावेळेला भिक्खू तिस्सेला जाणीव होते की ह्या प्रकारामध्ये त्याला फसवण्यात आले आहे आणि हे निश्चितच केले आहे. त्यामुळे तो म्हणतो, हो हे मी केले आहे. तुम्ही या संबंधी बोलत आहात का? तेव्हा देवता म्हणते, हो मी याच कृती संबंधी बोलत आहे. मग त्यावर भिक्खू पुन्हा सर्वांगीण विचार करतात आणि भिक्खूला हे लक्षात येतं की मी सुयोग्यतेने संपन्न आहे, माझी वागणूक माझी वर्तणूक धम्मानुसार आहे, देवतेला सुद्धा माझ्या शील परिशुद्धीत कोणताही दोष आढळला नाही. म्हणून तिने ही फसवण्यासाठी अशा प्रकारची कृती केली आहे की तिने माझ्या पाय धुतलेले पाणी त्या मुलाच्या डोक्यावर शिंपडण्याला दोष बनवण्याचा प्रयत्न केला आणि भिक्खूला जाणवतं की तो परिशुद्ध आहे, तो मी परिशुद्ध आहे. या शील परिशुद्धीच्या विचाराने त्या भिक्खूला सशक्त प्रीती उत्पन्न होते. प्रीती म्हणजे आनंद, ब्लिस, आपण जे ब्लिस म्हणतो. त्या प्रीतीला दूर सारून भिक्खू तिथेच अर्हतपद प्राप्त करतो. अर्थात ती मानसिक अवस्था जी आहे ही तिथे दर्शवण्यात आली आहे. ती खूप थोड्याच वाक्यांमध्ये दर्शवण्यात आल्यामुळे तिचा फार विश्लेषणात्मक अभ्यास करणं शक्य असलं तरी साधक लोकांना जास्त योग्यतेने करता येईल. तर ही जी प्रीती आहे हिलाही तो दूर सारतो आणि तिथे अर्हतपद प्राप्त करतो. अर्हतपदाचा अर्थच नेमका इथे लक्षात घ्यायला पाहिजे की जो की अनासक्तता आहे, डिस्पॅशन, कशाही बाबत आसक्ती नाही, कशाचीही तृष्णा नाही. ही मानसिक अवस्था जेव्हा पूर्णत्वाने प्राप्त होते तेव्हा ते अर्हतपद प्राप्त होते आणि अशा अर्हतपद प्राप्तीसाठी शील परिशुद्धी ही अगदी याचा पाया आहे. त्यामुळे तो पाया या भिक्खूने पूर्ण केला आहे, त्याची शील परिशुद्ध आहे.
आता त्याला जी सशक्त प्रीती उत्पन्न झाली, जो आनंद होता, तो आनंद सुद्धा, त्या आनंदाला जर आपण अटॅचमेंट बनवलं, त्या आनंदावर जर आसक्त झालो, तर अरहतपद दूर राहतं, अरहतपद मिळूच शकत नाही. त्यांनी त्या आनंदाला सुद्धा दूर लोटले आहे. आणि ते दूर लोटल्यामुळे त्याची तृष्णा जी समाप्त झाली, त्याची आसक्ती जी नष्ट झाली, त्यामुळे त्याला लगेच तिथे अरहतपद प्राप्त झाले. मग भिक्खू त्या देवतेला म्हणाले, माझ्यासारख्या परिशुद्ध श्रमणाला तू दूषित करण्याचा प्रयत्न केला आहेस. या वनात तू राहू नकोस, तूच इथून निघून जा. तर देवतेला भिक्खू तिस्साने तिथून घालवले. ती काय तिथे राहू शकली नाही. आणि मग भिक्खूने तिथे 3 मासाचा वर्षावास पूर्ण केला आणि नंतर तो परत फिरला. तो परत विहारात आला. तिथे अन्य भिक्खूंनी त्याला तुमचा वर्षावास कसा झाला, काय प्राप्ती झाली याची विचारपूस केली. तर तेव्हा भिक्खू तिस्सने ही देवतेची गोष्ट त्या भिक्खूंना सांगितली. तेव्हा इतर भिक्खू म्हणाले की देवतेने असे दुष्ट वचन बोलल्यावरही तू क्रोधित झाला नाहीस? नाही, मी क्रोधित झालो नाही, भिक्खू तिस्स म्हणाला. त्या भिक्खूंना हे काही खरं वाटलं नाही. मग ते इतर भिक्खू बुद्धांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की म्हणते भिक्खू तिस्स खरे सांगत नाही आहे. देवतेने असे दुष्ट वचन बोलल्यावरही तो म्हणतो की मी क्रोधित झालो नाही. ते सर्व ऐकल्यावर बुद्ध म्हणाले, नाही भिक्खूंनो, भिक्खू तिस्स खरेच सांगतो आहे. माझा पुत्र क्रोधित झाला नाही. इथे बुद्ध या अर्हत भिक्खूंना, आता इथे भिक्खू तिस्साचा संदर्भ आहे, त्यांना माझा पुत्र म्हणतात, माय सन, मम पुत्तो. गृहस्थ असो वा श्रमण, कोणाशी त्याचा संसर्ग नाही, तो एकांतात राहतो, तो अल्प इच्छुक आहे. हे भिक्खू तिस्साचे गुणवैशिष्ट बुद्धांनी सांगितले आहे. की तो गृहस्थ असो किंवा भिक्खू श्रमण, त्याचे सहकारी भिक्खू असोत, त्यांच्याशी त्याचा संसर्ग नाही, अर्थात त्यामध्ये तो आसक्त नाही, अटॅच नाही. तो खूप निर्विकारपणे, उपेक्षेने त्यांचं, तो एकांतात राहतो, अलोन. आणि तो अल्प इच्छुक आहे. अल्प इच्छुक या शब्दाला खूप व्यवस्थित समजणे आवश्यक आहे. अल्प इच्छुक याचा अर्थ आपण इतकाच घेऊ शकतो की जे भिक्खू जीवनासाठी आवश्यक आहेत, आपण भिक्खू जीवनाचे रिक्विसाइट्स म्हणतो, जे आश्रय आहेत 4 प्रकारचे, केवळ तेवढीच इच्छा, कारण ते जीवन सुरू ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त फार इच्छा नाही नसणारा असा व्यक्ती. हे भिक्खू तिस्साचे गुण दर्शवून मग तेव्हा बुद्धांनी ही गाथा म्हटली आहे, ही गाथा उच्चारली आहे. अर्थात ही गाथा त्या अन्य भिक्खूंना सांगितली आहे आणि हिचा संदर्भ भिक्खू तिस्साशी आहे. आणि तिथे ही गाथा बुद्धांनी उच्चारली आहे. असंसठ्ठ घट्ठेहि अनागारेहि च उभय अनोकसरी अपिच्छं तमहं ब्रूमि ब्राह्मण. तमहं ब्रूमि ब्राह्मण, ब्रूमि म्हणजे म्हणतो, तम अहं असं त्याचं फोड करायची, तमहं ब्रूमि ब्राह्मण, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. कोणाला? मग त्याची गुण जी आहेत ती वर्धन केली. असंसठ्ठ, हे असंसठ्ठ कोणातही न मिसळणारा, आपण आजकालच्या भाषेमध्ये असं म्हणतो, हा व्यक्ती खूप एकलकोंडा आहे, कोणातच मिसळत नाही, तोच प्रकार इथे दर्शवलेला आहे. असंसठ्ठ गहठ्ठेही, गहठ्ठेही म्हणजे जो गृहात आहे, गृहस्थ आहे. अनागारेही, अनागारेही, अन आगारेही,
म्हणजे आगारात अर्थात ग्रहात नसलेला गृहत्यागी. चुभयम आपण असं वाचतो, चुभयम, त्याला असं वाचायचं च उभयम. च म्हणजे आणि, गृहस्थ आणि गृहत्यागी, यासाठी तो आणि च वापरलाय. त्याला संधी तोडायची आहे आणि तिथे उभयम, उभयम म्हणजे दोन. तर गृहस्थ किंवा गृहत्यागी या दोघांशीही न मिसळणार असा तो आहे. अनओक सारीम अपिच्छम. अनोक सारीम अपिच्छम. अनोक सारी म्हणजे तो आसक्ती मुक्त आहे. या विश्वासंबंधी जी आसक्ती आहे त्या आसक्ती मुक्त आहे आणि अपिच्छ अल्प इच्छा असणार आहे. असा जो व्यक्ती आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो, असा या गाथेचा अर्थ आहे. याला आपण साधारणपणे असं जाणू शकतो की कोणावरही आसक्त न होणारा आणि कोणत्याही आकर्षणापासून मुक्त असलेला, केवळ जीवनासाठी आवश्यक बाबींचीच इच्छा करणारा असा जो व्यक्ती आहे तो ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण जो आहे तो असा असावा. पण ब्राह्मण वर्ग त्या काळचा सुद्धा या प्रकारात होता का? तर असं काही आढळत नव्हतं. तो अनेक आकर्षणात गुंफलेला होता, अनेक बाबींवर आसक्त होणारा होता आणि केवळ जीवनावश्यक बाबींची इच्छा नव्हे तर तो अनेक धनसंपत्तीची इच्छा करणारा होता. तर हा जो ब्राह्मण वर्णाचा गुणांशी विरोधाभास आहे तो इथे एक वेगळं पण दर्शवून बुद्धांनी त्या ब्राह्मण शब्दाला वेगळा अर्थ दिलेला आहे. दुसरी कथा आहे अहियतर भिक्खू वत्थू. अहियतर म्हणजे इतर कोणी किंवा कोणीतरी, ज्याला विशिष्ट नाव घेतलेलं नाहीये. तो भिक्खू आहे, त्या भिक्खूची कथा. या कथेमध्येही हा जो भिक्खू आहे त्यांनी बुद्धांकडून कम्मठान घेतले आहे आणि अरण्यात जाऊन त्यांनी साधना केली आहे आणि त्यांनी अर्हतपद सुद्धा प्राप्त केले आहे. आता हा काळ वर्षावासाचा नाही, त्यामुळे अर्हतपद प्राप्त झाल्यानंतर तो परत विहारात बुद्धांना भेटायला परत फिरला आहे आणि तो परत येतो आहे. तर या भिक्खूने बुद्धांकडनं कम्मठान घेतले, अरण्यात जाऊन त्यांनी साधना केली, अर्हतपद प्राप्त केले. अर्हतपद प्राप्त झाल्यामुळे तो निश्चितच आनंदित झाला आणि शास्त्राला अर्थात बुद्धांना हे कळवावे म्हणून तो परत निघाला. तर तो प्रवासास निघाला. त्या वाटेतील गावामध्ये, त्या रस्त्यात एक गाव होतं, त्या गावामध्ये एक स्त्री होती. तिचं आपल्या नवऱ्याशी भांडण झालं होतं छान, आणि ती भांडण झाल्यामुळे नाराज होऊन माहेरी निघाली होती. आता ती माहेरी निघाली तर तिच्या सासरपासून, त्या गावापासून माहेरच्या रस्त्यामध्ये एक वन पण होतं. तर त्या रस्त्यावरती निघाली असताना तिने त्याच रस्त्यावर या अर्हत भिक्खूला जाताना पाहिले. तर ती या भिक्खूच्या मागे मागे निघाली, जेणेकरून कुठलं संकट आलं तर ती ओरडून आवाज देऊन त्या भिक्खूंचं सहाय्य घेईल, अशा अर्थाने ती भिक्खूच्या आश्रयाने त्याच्या मागे मागे त्या रस्त्यावर चालत होते. भिक्खूला याबाबत काहीही कल्पना नाही. तो पुढे पुढे आपल्या तऱ्हेने जातो आहे आणि ही स्त्री त्या भिक्खूच्या मागे जात होती. आता ती घर सोडून निघाली, घर सोडून गेली म्हणून तिचा नवरा तिला शोधत परत तिकडे आला. ती घरातून निघून गेली म्हणून तो असाही रागावला होता आणि तो तिला शोधत आला आणि त्यांनी पाहिलं की ही स्त्री जी आहे ही या भिक्खूच्या मागे मागे जाते. त्यामुळे त्याला आणखीच क्रोध आला. त्याने असं समजलं की ही स्त्री जी आहे
या भिक्खूच्या आकर्षणात त्याच्या मागे निघाली आहे. त्यामुळे तो त्या भिक्खूला त्यांनी शिवीगाळ केली. त्या स्त्रीने त्याला सांगितलेही की त्याचा काही दोष नाही आहे, त्याला याबाबत काहीही माहीत नाही आहे. तरी ते न ऐकता तिच्या नवऱ्याने त्या भिक्खूला भरपूर मारले, यथेच्छ चोप दिला आणि नंतर त्या स्त्रीला खेचत गावी घेऊन गेला. आता त्या भिक्खूला मारल्यामुळे त्या भिक्खूला खूप जखमा झाल्यात किंवा अंग सुजले सगळे. मग तो भिक्खू तसाच परत पुढे विहारात परत आला. तो विहारात परत आल्यावर त्याची परिस्थिती बघून मग अन्य भिक्खूंनी त्याला विचारले काय झालं. त्यावर त्या भिक्खूंनी मग त्यांना ती हकीकत सांगितली की असं असं झालं, त्या व्यक्तीने त्या नवऱ्याने मला असं मारलं अशा कारणास्तव. त्यावर ते अन्य भिक्खू म्हणाले की तुला त्या माणसावर क्रोध नाही आला. तो भिक्खू म्हणाला नाही, मला क्रोध नाही आला. इथे पण असं दिसतं की तो मारत असताना सुद्धा किंवा त्या भिक्खूला मार पडत असताना किंवा तो मनुष्य जेव्हा मारत होता त्यावेळेस भिक्खूंनी प्रतिकार केलेला नाही. कसल्याही प्रकारे हिंसात्मक कृत्य त्याच्याकडून विरुद्ध त्या माणसाच्या विरुद्ध कसलेही हिंसात्मक कृत्य केलं नाही. कारण त्याला निश्चितपणे त्याची मानसिक अवस्था अर्हतपदाची होती आणि त्या अर्हतपदाच्या मानसिक अवस्थेमध्ये त्याला क्रोध येणे शक्य नव्हतं. त्यांनी क्रोधावर विजय प्राप्त केला होता, त्याला क्रोध आलेला नव्हता. तर त्याने सांगितलं की नाही, मला क्रोध आला नाही. पण अन्य भिक्षूंचा त्याच्यावर काही विश्वास बसेना. त्यांनी बुद्धांकडे जाऊन ही बातमी सांगितली आणि ते म्हणाले की हा भिक्खू खोटे बोलतो आहे. ते ऐकल्यानंतर बुद्धांनी यावेळेस सुद्धा हे सांगितलं, भिक्खूंनो, ज्या व्यक्तीने आपले आश्रव नष्ट केले आहेत, ज्याने हिंसा करण्याचे शस्त्र टाकून दिले आहे, तो त्याच्यावर हिंसा करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा क्रोधित होत नाही. त्याचे आश्रव नष्ट झाले आहेत. आश्रव म्हणजे मानसिक क्लेश, मनातली अकुशलता आणि मनातील विकार ते नष्ट झाले आहेत. त्यांनी हिंसा न करण्याचे निश्चितच केले, त्याची शस्त्र टाकून दिले आहेत. ते शस्त्र नुसते हातातून टाकले नाहीत, तर ते हिंसाचे शस्त्र ते मनातून पूर्णतः निघून गेलेले आहेत. त्यामुळे तो अर्हत व्यक्ती, असा जो अर्हत व्यक्ती आहे, तो त्यावर हिंसा करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा क्रोधित होत नाही. असे म्हणून बुद्धांनी ही गाथा उच्चारली. ही सुद्धा त्या अन्य भिक्खूंना संबोधून उच्चारली आहे आणि हिचा संदर्भ आहे हा भिक्खू अहियतर म्हटले त्याला, त्याचं नाव माहिती नाही म्हणून, की ज्याला त्या स्त्रीच्या नवऱ्याने चांगलं मारले. तर ही गाथा अशी आहे, निधाय दंड भूतेषु तसेषु थावरेषु च यो न हंती न घातेति तम अहं ब्रूमी ब्राह्मण. तम अहं ब्रूमी ब्राह्मणन, मी त्याला ब्राह्मण म्हणतो. कोणाला? निधाय दंड भूतेषु तसेषु थावरेषु च. तसेषु म्हणजे मुवेबल, हलणारे, इकडे तिकडे जाणारे येणारे. थावरेषु म्हणजे स्थिर, एके ठिकाणी स्थिर असणारे. तर असे जे काही भूतेषु, जे काही प्राणी आहेत, जे ते एकेच ठिकाणी असणारे असो, न हलणारे असो किंवा हलणारे, ह्या बाबत जो दंड आहे म्हणजे शस्त्र आहे, हिंसा करण्याचे शस्त्र आहे, ते निधाय त्यांनी टाकून दिले आहे. त्यांनी हिंसा करण्याचे शस्त्र पूर्णतः टाकून दिले आहे. अर्थात तो स्थिर अस्थिर जे काही प्राणी असतील त्याबाबत तो अहिंसक झाला आहे. त्यावर तो कोणत्याही प्रकारची हिंसा करत नाही.
यो न हंती, जो हत्या करत नाही, न घातेती, घातेती म्हणजे त्याचा घात करणे अर्थात फसवून हिंसा करणे किंवा म्हणजे हत्येला प्रवृत्त करणे. तर जो हत्या करत नाही किंवा हत्येला प्रवृत्त करत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो. कोणत्याही प्रकारच्या किंवा कोणत्याही कारणास्तव हिंसा करण्यापासून विरत होण्याचे शील पालन करणारा असा व्यक्ती ब्राह्मण, अशा व्यक्तीला ब्राह्मण म्हणतात. तिथे शील पालनाचं अर्थात पाणातिपाता वेरमणी ह्या शील पालनाची सर्वोच्च अशी लेवल, सर्वोच्च असा स्तर दर्शवण्यात आलेला आहे. तर हा शीलवान, ही शील ब्राह्मणाकडे असावं. तर असे जे शीलवान आहेत त्यांना ब्राह्मण म्हणण्यात यावं असं बुद्धांचं म्हणणं. पुढील कथा आहे ती आहे सामणेराणं वक्तृ. सामणेर म्हणजे हे नोवाईस भिक्खू म्हणतात, अर्थात त्यांची उपसंपदा झालेली नाही, म्हणजे पूर्ण भिक्खू झालेले नाही. ते श्रामणेर आहेत. ते जनरली जी वयाने छोटी मुलं असतात त्यांना श्रामणेर बनवतात. तर इथे हे जे श्रामणेर आहेत हे 7 वर्षीय आहेत, 7 इयर्स. तर हे जे श्रामणेर आहेत ते श्रामणेर 7 वर्षीय म्हटलेलं आहे. 7 वर्षाच्या मुलाला एवढे गुण आत्मसात करणं आपल्याला आज तरी कठीण वाटतं, बुद्ध काळातली परिस्थिती आपल्याला माहिती नाही. परंतु कदाचित असंही असेल की जेव्हा बुद्धाच्या संघात सामील होत आणि त्यांचं वय कमी असेल तर त्याला श्रामणेर बनवत. ही श्रामणेर परंपरा जी आहे ती राहुल पासून सुरू झाली होती. तर त्याप्रमाणे ही मुलं सुद्धा कदाचित राहुलाच्या वयाची किंवा त्याहून जरा मोठी असतील आणि कारण त्यांचं वय पूर्ण झालं नाही, म्हणजे भिक्खूचं जे वय आहे जसं आपण आता 18 किंवा 21 वर्ष म्हणतो, त्यावेळेला अंदाजे विनयपिटकामध्ये मला वाटतं 20 वर्षाचं वय दर्शवलेलं आहे. ते पूर्ण व्हायचं असल्यामुळे ते पूर्णतः उपसंपदा त्यांची झाली नव्हती आणि ते भिक्खू पूर्ण भिक्खू झाले होते, ते श्रामणेर होते. पण त्यांनी धम्म मार्गावर खूप ते पुढे होते, अर्थात ते क्षीणाश्रव झाले होते आणि त्यामुळे क्षीणाश्रव अर्थातच मनोविकार नष्ट झालेले आणि ती अवस्था जी आहे ती अवस्था अर्हत पदाच्या जवळचीच आहे, अर्हत पदाचीच अवस्था आहे. त्यामुळे श्रामणेर अर्हतच झाले होते. तर या श्रामणेरांविषयीची ही कथा आहे आणि त्या संदर्भात ही गाथा आहे. तर घडलं असं की श्रावस्तीमधील एका ब्राह्मण पत्नीने भिक्खूंना भोजनदान करण्याचा इच्छा केली. तर भोजनदान करण्याच्या उद्देशाने तिने काय केलं की ब्राह्मणाला सांगितलं की विहारात जा, अर्थात जेतवन, आणि जाऊन 4 ज्येष्ठ भिक्खूंना भोजनासाठी आमंत्रित घेऊन ये. तिला 4 भिक्खूंना भोजनदान करायचं. तर ब्राह्मण गेला विहारात. आता विहारात जाऊन त्यांनी चौकशी केली असेल की मला 4 भिक्खूंना भोजनदान करायचंय, मला 4 भिक्खू पाहिजे. तर विहारातून त्यावेळेला त्याला, त्या ब्राह्मणाला 4 श्रामणेर पाठ देण्यात आले. 7 वर्षीय श्रामणेर असं कथेमध्ये आहे. 7 वर्षीय 7 वर्षीय श्रामणेर क्षीणासव स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांचे आश्रव क्षीण झाले होते, नष्ट झाले होते. 4 क्षीणासव श्रामणेर देण्यात आले. त्या श्रामणेरांची नावं होती संकिच्च, पंडित, सोपक आणि रेवत. असे 4 क्षीणासव अर्थात अर्हत
श्रामणेराला घेऊन तो ब्राह्मण घरी आला. त्या श्रामणेराला पाहिल्यानंतर ब्राह्मणी निराश झाली. तिला ज्येष्ठ भिक्षू, वयोवृद्ध आहे आणि त्या वयामुळे तो ज्ञानी असेल असा भिक्खू तिला हवा होता. तर ती निराश झाली आणि ती क्रोधित झाली. मग तिने काय केलं की या भिक्खूंना खाली बसवलं. तिने भिक्खूंसाठी जे आसन बनवलं होतं त्यावरही त्यांना नाही बसवलं, तर वेगळ्या ठिकाणी खाली बसवलं आणि त्यांना भोजनदान केलं नाही. कारण भोजन तिला ज्येष्ठ भिक्खूंना, विद्वान भिक्खूंना द्यायचं होतं. मग त्या ब्राह्मणाला सांगितलं की जा पुन्हा आणि ज्येष्ठ भिक्खूला घेऊन ये. महल्लक भिक्खू असं म्हटलंय, मोठा वृद्ध भिक्खू. तर तो ब्राह्मण गेला पुन्हा आणि त्याला विहाराच्या द्वारावरच सारीपुत्त भेटले. तो सारीपुत्तांनाच घेऊन आला. सारीपुत्त आले आणि त्यांनी घरात येऊन पाहिलं, श्रामणेरांना पाहिलं. मग त्यांनी विचारलं सारीपुत्तांनी की यांना भोजन दिलंय का? तर त्यांनी उत्तर दिलं नाही, अजून दिलेलं नाही. तर सारीपुत्त म्हणाले यांना भोजन द्या. त्यांनी आपलं पात्र घेतलं आणि ते परत गेले. ते परत गेले पाहून ब्राह्मणीने पुन्हा एकदा ब्राह्मणाला म्हटलं जावा दुसरा ज्येष्ठ भिक्खू आणा. पुन्हा ब्राह्मण गेला. यावेळेस त्यांना भेटले महामोगलांथे. त्यांनी महामोगलांथेरांना विनंती केली, तेही आले. त्यांनीही पुन्हा या 4 श्रमणाला पाहिलं, श्रामणेरांना पाहिलं आणि त्यांनी तेच विचारलं यांना भोजन दिले का? पुन्हा उत्तर तेच होते की नाही. तर महामोगलांसुद्धा म्हणाले यांना भोजन द्या असे म्हणून त्यांनीही आपलं पात्र घेतलं आणि निघून गेले. ह्या सगळ्या घटनांमध्ये ते जे 4 श्रामणेर होते ते तिथेच बसून भोजनाची वाट पाहत होते. जसा जसा वेळ जात होता त्यांना भूकही लागली होती. ते श्रामणेर क्षीणास होते आणि अर्हंत होते. त्यामुळे त्यांच्या गुणतेजाने मग शक्राचे आसन, इंद्र शक्राचे आसन उष्ण झाले, गरम झाले. शक्राने शोध घेतला का बरं असे झाले असेल. मग त्याला जे जाणवलं की इथे श्रावस्तीमध्ये या ब्राह्मणीच्या घरी असं काहीतरी घडतंय, तर शक्र स्वतः वृद्ध भिक्खूचे रूप धारण करून त्या ब्राह्मणीच्या घरी आला. त्या वृद्ध भिक्खूला पाहून ब्राह्मणी एकदम खुश झाली आणि मग तिने त्या वृद्ध भिक्खूला बोलावले आणि तिला तयार केलेल्या आसनावर त्यांना बसायला सांगितलं. पण या वृद्ध भिक्खूने काय केलं, तर याने या 4 श्रामणेरांना पाहिलं, त्यांना पंचांग प्रणाम केला आणि जमिनीवर खाली त्यांच्या बाजूला जाऊन बसला. आता या वृद्ध भिक्खूने या 4 छोट्या बालक श्रामणेरांना पंचांग प्रणाम केलेला पाहून ती ब्राह्मणी पुन्हा क्रोधित झाली. म्हणजे हा कसला ज्येष्ठ भिक्खू आहे, हा छोट्या श्रामणेरांना वंदन करतो. मग ती ब्राह्मणाला म्हणाले की या भिक्खूला बाहेर काढा. आता ब्राह्मण त्या भिक्खूंना बाहेर काढायचा प्रयत्न करतात, पण तो वृद्ध भिक्खूला हलवू पण शकला नाही. मग ब्राह्मणी स्वतः पण आली, म्हणजे मी एका खांद्याला धरते, तुम्ही दुसऱ्या खांद्याला धरा, याला उचलून बाहेर काढू. मग ते त्याला उचलून घराबाहेर नेऊन ठेवतात आणि घराबाहेर नेऊन ठेवल्यावर नंतर ते परत घरात येतात, तर बघतात की तोच वृद्ध बाबा मग तिथेच त्याच जागेवर आहेत. आत्ता ज्याला घराबाहेर काढले तो आत इथे कसा आला. मग याने ते परत घाबरतात आणि किंचाळतात. मग शक्र जो आहे तो आपली ओळख देतो की मी शक्र आहे किंवा इंद्र आहे. आणि मग तो सांगतो त्याप्रमाणे मग ती ब्राह्मणी ह्या 5ही जो लोकांना, ते 4 श्रामणेर आणि शक्र यांना भोजन वाट. मग ते भोजन करतात आणि नंतर हे 5 लोक विविध मार्गाने घराबाहेर जातात. आता घराबाहेर जाण्याचा रस्ता
त्या द्वारातनं जायला असेल, होत असतं. पण तरीही ते वेगवेगळ्या मार्गाने जातात. तर एक श्रामणेर जो आहे तो वरती छताच्या मध्य गोलाकार त्याच्या मधल्या भागातून जातो. जुनी घरं जी होती ना अशी उतरत्या छताची होती आणि वरती एक असा निमुळता उंचपणा असायचा, त्याला कुटागार म्हणायचे. तर तो तिथून बाहेर जातो. दुसरा छताच्या पुढच्या भागातनं बाहेर निघतो. तिसरा छताच्या मागच्या भागातनं बाहेर निघतो आणि चौथा जमिनीत शिरून बाहेर निघतो. आणि शक्र कसा जातो हे काही सांगितलं नाहीये. अर्थातच तो अंतर्धान पावत असेल, अदृश्य होत असेल. मग हे 4 श्रामणेर विहारात परततात. आता इतर भिक्खू त्यांना विचारतात, तेव्हा हे श्रामणेर सुद्धा सविस्तरपणे सांगतात. मग इतर भिक्खू विचारतात या श्रामणेरांना, तर तुम्हाला क्रोध नाही आला? श्रामणेर उत्तर देतात, नाही, आम्हाला क्रोध आलेला नाही. त्या इतर भिक्खूंना हे सुद्धा खरे वाटत नाही आणि ते बुद्धाकडे जाऊन पुन्हा ही सगळी इत्थंभूत कथा सांगतात आणि म्हणतात की श्रामणेर बघा हे खोटे बोलत आहे. तेव्हा बुद्ध त्या भिक्खूंना पुन्हा एकदा असंच सांगतात, भिक्खूंनो, ज्याने आसक्ती त्यागली आहे ते आपल्या विरोधकावरही क्रोध करत नाही. ज्यांनी आसक्ती त्यागली आहे ते आपल्या विरोधकावर किंवा शत्रूवरही क्रोध करत नाही. असे म्हणून मग बुद्धाने ही गाथा उच्चारली आहे. 406 क्रमांक. अविरुद्धं विरुद्धेषु अत्तदंडेषु निबुत्तं स आदानेषु अनादानं तम अहं ब्रूमि ब्राह्मण. तम अहं ब्रूमि ब्राह्मण, मी त्याला ब्राह्मण म्हणतो. अविरुद्धं विरुद्धेषु, जो विरुद्धामध्ये सुद्धा अविरुद्ध आहे, अर्थात शत्रूमध्येही जो मैत्री करतो. अत्तदंडेषु निबुत्तं, अत्त म्हणजे स्वतःची, दंडेषु निबुत्तं म्हणजे हिंसक कृती. दंड हे जे आहे त्याला आपण लाठी अशाच अर्थाने आहे तो, पण तो काय हिंसा करण्याचं शस्त्र या अनुषंगाने आहे. तर अत्तदंडेषु आपली शस्त्र, आपली लाठी, निबुत्तं त्यांनी शांत केली आहे, अर्थातच आपली हिंसक कृती. कारण ही मनातील पहिली कृती कुठे होते? मनात उत्पन्न होते आणि मग ती शारीरिक कृती परिवर्तित होते. तर ही हिंसक वृत्ती जी आहे, मनातली वृत्ती, ती त्यांनी शांत केली आहे. स आदानेषु अनादानं. स आदानेषु इथे उपादानाशी संबंधित आहे. जी आसक्ती आहे, जी तुम्ही ज्याला धरून ठेवता, क्लिंग करता, ही आसक्ती जी आहे ते अनासक्त झालेले आहेत, अनक्लिंग झाले, सोडून दिलेले आहेत, अबंडन टाकून दिलेले आहे. ही आसक्ती जी आहे ती ह्या विश्वाबाबतची आसक्ती सोडून दिलेली आहे, तो अनासक्त झालेला आहे. त्या व्यक्तीला मी ब्राह्मण म्हणतो. तर या गाथेमध्ये आपल्याला मैत्री, करुणा आणि उपेक्षा या ब्रह्मविहाराबाबत इंडिकेशन मिळतं, निर्देशन मिळतं की मैत्री, करुणा आणि उपेक्षा या ब्रह्मविहारात विहार करणारा असा ब्राह्मण असावा. तर अशा प्रकारे या ज्या 3 गाथा आहेत, या तिन्ही गाथा एकूणच या गाथेचा जो संदर्भ आहे आणि याचा या कथांचा जो अंत आहे, तो कथांचा अंत तिन्ही गाथामध्ये सारखा आहे की त्या व्यक्तीला क्रोध करण्याचे प्रसंग असताना सुद्धा त्या अरहंत भिक्खूंनी किंवा त्या श्रामणेरांनी क्रोध केला नाही. आणि त्यांनी क्रोध केला नाही हे खूप विश्वास न बसण्यासारखे इतर भिक्खूंना वाटल्यामुळे ते भिक्खू बुद्धांकडे त्यांनी याबाबतची तक्रार केली आहे किंवा सांगितले आहे आणि त्यावर बुद्धांनी ह्या गाथा उच्चारल्या आहेत, ज्या त्या व्यक्तीला जे अर्हत गुण जे आहेत ते अर्हत गुण सांगून बुद्धांनी ह्यामध्ये विशिष्टपणे ही अर्हत गुण ज्यांच्याकडे असतात
त्यांना मी ब्राह्मण म्हणतो असं सांगितलं आहे. तर अशा प्रकारे जो ब्राह्मण आहे त्याला एक वेगळं परिमाण बुद्धाने या गाथांमधनं दिलेलं आहे. अशा या 3 गाथा आहेत. धन्यवाद. साधू साधू साधू. धन्यवाद सर. साधू खूप साधू सुंदर. साधू. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या गाथावर तिच्या अर्थकथावर तुम्ही प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने ही अर्थकथा समजावून सांगितली आहे. खूप खूप साधुवाद सर. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कुणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी सरांना जरूर विचारावे. हा हा जय भीम नमो बुद्धाय सर. हा पंथक बोलतो. जय भीम, नमो बुद्धाय. विचारा. सर हे तिस्स सामनेर थेर वस्तूमध्ये हम्म. त्यांचा जो अरहंत होण्याचा जो क्षण असतो त्यामध्ये ते प्रीती उत्पन्न करतात. आणि आपण हे जे 4 प्रकारचे जे 4 ध्यान आहेत त्याच्यामध्ये वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि मग एकाग्रता असं हे 4थ्या 5व्या ध्यानापर्यंत जातं ना. तर हे प्रीती आणि सुख किंवा जे रोमांच पाण्यात पिंडकरणा झाले होते तर हे रोमांच आणि किंवा प्रीती आणि सुख मध्ये डिफरन्स कसा लक्षात घ्यायचा किंवा हे प्रीती वाढवायची कशी. प्रीतीचे पण 2-4 टाइप्स आहेत ना सर. ते उत्स्फरणा प्रीती, उद्वेगा प्रीती आणि किंवा जे महगत चित्त वगैरे असतं तर हे प्रीती वाढवायची कशी आणि याचं डिफरेन्शिएशन कसं करायचं प्रीती आणि सुख मध्ये. याबाबत मी अनभिज्ञ आहे. हे अनुभवाचे क्षण असतात. जे साधना करतात आपल्याला जसा जसा अनुभव येतो त्या त्या अनुभवाने आपण ते जाणायचं असतं. ह्या अठ्ठकथांमध्ये ज्या बाबी आहेत त्या वेगवेगळ्या अवस्था जरी निश्चित करणाऱ्या असल्या तरी ह्या अठ्ठकथांमध्ये जो मेडिटेशनचा विषय आहे किंवा ध्यान साधनेचा विषय आहे त्याबद्दल चर्चा आणि विश्लेषण नाही. त्यामुळे ही जी यांना आपण त्या तोडीचं असं आपण समजू शकत नाही. हे जे तुम्हाला अठ्ठकथा ह्या कथा सांगतील त्या अठ्ठकथा तुम्हाला केवळ त्या अवस्थेची जी काही नॉमेनक्लेचर असेल तर त्या नॉमेनक्लेचरच्या अनुषंगाने सांगतील. परंतु आपल्याला ती विशिष्ट अनुभव केल्यानंतर ह्या अवस्थेला हेच नॉमेनक्लेचर असेल हेही काही निश्चित सांगता येत नाही. पण जे साधना करतात त्यांनाच या गोष्टी समजतील. आणि प्रीती जी उत्पन्न होते ती वेगवेगळ्या प्रकारची जर आहे तर ज्यांना अनुभव आलेत त्यांनी अनुभवाने ते पुढे सांगितलंय तर त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं असेल. पण हेच वर्गीकरण हे प्रत्येकाला नेमका तोच अनुभव येईल हे सुद्धा साधनेमध्ये निश्चित नसतं. त्यामुळे असं काही विशिष्ट प्रकारे म्हणता येत नाही. इथे समजण्यासारखी जी महत्वाची गोष्ट आहे ती अशी की त्या आनंदाला तो जो रोमांच होता किंवा ती जी प्रीती होती त्या प्रीतीला सुद्धा तिस्स भिक्खूंनी त्यागले. तुम्हाला प्रीती सुद्धा त्यागावी लागते हा महत्वाचा मुद्दा तिथे होता. आणि तो अरहत पदासाठी आवश्यक आहे ही गोष्ट तर धम्मामध्येही स्पष्ट आहे. तर तेवढीच तिथे आपण निश्चित करू शकतो आणि मी त्याबद्दलच भाष्य करू शकतो. बाकी प्रीतीचे जे वर्गीकरण आहेत आणि त्याचा जो अनुभव आहे त्याबद्दल मी भाष्य करू शकतो. थँक्यू सर. साधू साधू साधू. थँक्यू. सुनील कांबळे सर. जय भीम. जय भीम सिद्धार्थजी. खूप सुंदर लेक्चर झाला आजचा. मध्ये मध्ये मला सोडावं लागलं म्हणजे मी बाहेर होतो
बट डेफिनेटली आपल्या प्रीतीबद्दल थोडस ऍड केलं तर चालेल का? म्हणजे जरूर करा. केलं. हो. जर तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही का नाही? नाही सर, अभ्यासक तुम्ही आहात, यू आर अ टीचर, बट जस्ट आय वॉन्टेड टू ऍड समथिंग. जे प्रीती आहे ही तिसरी स्टेज असते याची. जसं आपण 4 ध्यानाची अवस्था बघतो, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि चतुर्थ ध्यान. आणि चतुर्थ ध्यानानंतर मग आपल्याला विपश्यनेमध्ये पूर्ण आपल्याला यथाभूत ज्ञान दर्शन येतं, राईट. तर जेव्हा प्रथम ध्यान मध्ये असतो आपण, तेव्हा वितक्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता हे चारही अंगाने आपण एक्सपिरियन्स करत असतो. पण जेव्हा तुम्ही वितक्क आणि विचार म्हणजे एक कमठान दिलेलं आहे, जसं की आनापानसती कमठान दिलं की तुमचं श्वासावरती लक्ष आहे, तर त्याच्या भोवती फिरणे म्हणजे वितक्क. वितक्क म्हणजे फिरणे, राईट. तर त्या विचारावरती की हे माझं कमठान, आय एम ऑब्झर्विंग इन अँड आउट ब्रेथ. तर दिस इज पठम ध्यान, पठम ध्यान, राईट. मग काही वेळाने तुम्ही कॉन्सन्ट्रेट होतं, युअर माइंड बिकम्स मोर अँड मोर ट्रँक्विल, देन यू स्टार्ट प्रीती. सॉरी, हा जो वितक्क विचार आहे हा मागे जातो म्हणजे बाजूला होतो, आणि त्यावेळेस जी कंडिशन येते ती ट्रँक्विलिटी येते, दॅट इज प्रीती. सो त्यावेळेस काय संखार वेदीयती पसंभय, म्हणजे तुमचं बॉडी पूर्ण ट्रँक्युल आणि यू स्टार्ट फिलिंग द गुड सेन्सेशन्स ऑर फ्लो मिळतो, किंवा जे काही रोमांच होतात. तसं तुम्ही आत्ताच बोललात की इट इज डिपेंडिंग ऑन द इंडिव्हिज्युअल्स एक्सपिरियन्स. तर ही जी प्रीती असते, आणि ह्या प्रीतीचं तुम्ही एक्सपिरियन्स कसा करता. आणि याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्याला तुम्ही अटॅच व्हायचं नाही. जसं ह्या भिक्खूने अटॅच केलं की आता जी मला प्रीती होते आहे ती मी एक्सपिरियन्स करू देत, तर मग तुम्हाला ध्यानाच्या पुढच्या पायरीमध्ये जाता येत नाही, किंवा तुम्हाला यू डोंट गेट द मोर अँड मोर कॉन्सन्ट्रेशन टू गेट द फायनल ट्रूथ, की आपल्याला ट्रूथ काय जाणून घ्यायचं आहे, उदय भय किंवा अनिश्च, अनंत आणि दुःख. तर त्यामध्ये हे प्रीती ही स्टेप आहे, इट इज अ माइलस्टोन, आणि तिथे आपण अडकायचं नाहीये. ओके, सो दिस इज प्रीती, द एक्सपिरियन्स ऑफ द गुड फिलिंगनेस इन द बॉडी, कुठल्याही प्रकारे असू शकते, राईट. जसं की हवेत तरंगणं झालं, किंवा कोणाला खूप सुंदर लाईट दिसतो, किंवा सगळ्या शरीरातून एक रोमांच हे होतो. सो दिस इज व्हॉट प्रीती आय अंडरस्टँड. ओके, तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही एक्सपर्ट नाही आहोत, पण हे प्रीती आपण हे केले पाहिजे. आणि जेव्हा ही प्रीती आपण सोडून देतो, या भिक्खूने जशी सोडून दिलेली आहे ती प्रीती जेव्हा सोडतो, देन यू स्टार्ट एक्सपिरियन्सिंग सुख, म्हणजे ती ध्यानाची तिसरी स्टेप, ततीय ध्यान. तर त्यावेळेस तुम्ही सुख एक्सपिरियन्स करायला लागतं, की आय एम फिलिंग द हॅपीनेस, आय एम फिलिंग द ट्रँक्युअल स्टेट. तर ही प्रीती नंतरची पुढची स्टेप आहे. म्हणजे आता तुम्ही प्रीतीमध्ये पूर्ण गुरफटला नाही आहेत, तुम्ही प्रीतीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. द इंटरनल हॅपीनेस, इंटरनल लाईटनेस, फ्रीडम हे एक्सपिरियन्स करतात, दॅट इज सुख. तर ज्यावेळेस भिक्खू हे प्रीती सोडून पुढच्या स्टेपला जायचे, तर ते ओरडायचे, म्हणजे उद्गार उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडून बाहेर पडायचं, अहो सुख, अहो सुख. कारण मला हे काय सुख मिळालं, तर त्यांना वाटायचं की हेच फायनल गोल आहे. तेव्हा त्यांना सारीपुत्त सांगायचे की तुम्हाला इथे सुद्धा थांबायचं नाहीये. दिस इज द थर्ड लेवल ऑफ ध्यान, ततीय ध्यान. आणि वेन यू स्किप दॅट, की हे सुख सुद्धा मी त्या सुखात सुद्धा उपेक्षेने राहिलं पाहिजे, मी ऑब्झर्व केलं पाहिजे की मला काय होत आहे, त्याला मी एन्जॉय करता कामा नये. देन यू स्विच वेअर टू द एकाग्रता. तर ती चतुर्थ ध्यान. आणि जेव्हा तुम्ही एकाग्रता या स्टेजला येता, देन यू स्टार्ट फिलिंग द यथाभूत ज्ञान दर्शन, की माझ्या शरीरामध्ये काय होत आहे, उदयभय. दॅट इज द स्टेज ऑफ एंटरिंग इन द विपसना. थँक्यू, एवढं सांगायचं होतं मला. नमस्ते सर. सर, मला आता म्हणायचं की आता जी सरांनी चर्चा केली आणि त्यापूर्वी एक प्रश्न विचारला गेला, तर परियत्ती, पटिपती आणि पटिवेदन असा हा भाग आहे असं मला तरी वाटलं तिन्ही कथांमध्ये. त्यांनी स्वतः जाणून घेतलं ना आता ते आपले 30 थेर किंवा हे. खूप छान लेक्चर वाचलं. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप खूप छान. प्रत्येक कृतीमध्ये धम्मामध्ये असंच असतं, आधी परियत्तीच असते है ना, मग पटिपत्ती असते. परियत्ती तुम्हाला आधी इन्फॉर्मेशन, ज्ञान प्राप्त करावं लागतं, तुम्हाला शिकावं लागतं, मग त्याचं आचरण आहे पटिपत्तीमध्ये. अर्थातच ती समाधी साधना तेवढी तुम्हाला आचरणात आणावी लागते. ती मेहनत, परिश्रम आहे, तो शारीरिक नसला तरी तो मानसिक परिश्रम आहे ना, म्हणून त्याला समव्यायाम म्हटलेलं आहे.
आणि ती सती समाधीच्या अनुषंगाने जाते अट्टांगिक मध्ये जसं गेलंय, तर त्याप्रमाणे मग ती जेव्हा पूर्ण होते मग त्याला पटिवेदन, मग पटिवेदन तुम्हाला जे अनुभव येतात ते, मग हे प्रीतीचे अनुभव आहेत, सुखाचे आहेत, रोमांच आहे, खूप काही. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही गुरफटायचे नाही, कशालाही धरून ठेवायचे नाही. डू नॉट क्लिंग, डिस्पॅशनेट होणे, विराग है ना, विराग म्हणतात ना ते, विराग चागो मुक्ती अनालयो, ती नेते मग तुम्हाला पुढे निब्बाणाकडे किंवा अर्हत पदाकडे. धन्यवाद सर, धन्यवाद, खूप छान. सर कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न आहेत म्हणजे बघा. कोणाचा प्रश्न आहे? ज्योती, भोजनानंतर चारही श्रामणे वेगवेगळ्या दिशेने का बाहेर पडले? सेम डेस्टिनेशनला जाता यामागे काय लॉजिक असावे? त्याबद्दल काही स्पष्ट अट्टकथा सांगत नाही की ते का वेगळ्या दिशेने बाहेर पडले. इथे फक्त एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ह्या श्रामणेरांना जे गुणवैशिष्ट्य आणि फळ समापत्ती ज्याला म्हणतात ना, फल समापत्ती, अर्हत पद प्राप्त केलं तर तुम्हाला काही सिद्धी प्राप्त होतात. तर त्या सिद्धीचं हे छोटस प्रदर्शन आहे. अदरवाईज त्यांनी सहजतेने द्वारातूनच बाहेर विहारापर्यंत जायला काय हरकत नव्हती. पण हे एक निर्देश आहे की तुम्ही ज्यांना भोजन दान केले आहे ती ते 4 श्रामणे हे अर्हत पद प्राप्त आहेत आणि अर्हतांना किंवा अर्हत मार्गावर जाणाऱ्यांना भोजन दान करणं हे महफलानी आहे, मोठ्या फळाचं, खूप मोठं मेरिट आहे, खूप मोठं फळ देणार आहे. तर हे त्या उपासिकेला किंवा आता इथे ब्राह्मण म्हटलेलं आहे, उपासिका नाही म्हटले. धम्मपद अट्टकथेमध्ये तिला उपासिका म्हटलेलं नाहीये, तिला ब्राह्मणीच म्हटलेलं आहे. तर त्या ब्राह्मणीला हे आश्वस्त करणं आहे की जे भोजनदान केले आहे ते भोजनदान योग्य ठिकाणी केले आहे आणि त्याचे मोठे फळ प्राप्त होईल. एवढंच आपण यातनं थोडासा इन्फरन्स काढू शकतो. अन्यथा ते वेगवेगळ्या मार्गाने का बरं गेले ह्याला काही विशिष्टपणे असं आपण तरी उत्तर सांगू शकतो. हा फक्त आपण इन्फरन्स एवढाच काढू शकतो की त्यांनी त्या ब्राह्मणीला हे आश्वस्त करण्यात आलं की जे भोजन तिला ज्येष्ठ, वृद्ध, वयोवृद्ध आणि ज्ञानी भिक्खूंना द्यायचं होतं, तर तिने जे 4 श्रामणेरांना भोजन दिलंय ते अति विद्वान, अर्हत पद प्राप्त, म्हणजे त्याला आपण म्हणू की शेवटचं, द लास्ट स्टेज किंवा फायनल स्टेज किंवा द हायेस्ट, सर्वोत्तम अशा अवस्थेत केलेल्या व्यक्तीला त्यांनी दान केलेलं आहे. जरी ते वयाने छोटे दिसत असले तरीही त्यांची विद्वत्ता, त्यांची जी प्राप्ती आहे ती अर्हत प्रताची प्राप्ती आहे, ती सर्वोत्तम प्राप्ती आहे. आणि अशा सर्वोत्तम प्राप्त व्यक्तीला त्यांनी भोजनदान केलं आहे. त्यामुळे ते भोजनदान खूप महान मोठ्या फळाचं आहे. आणि तिची जी इच्छा होती की मी ज्येष्ठ भिक्खूंना, अर्थातच विद्वान आणि फळ प्राप्त भिक्खूंना भोजनदान करावं, ते मी केलेलं आहे. कदाचित इथे ही गोष्ट म्हणजे थोडीशी लक्षात घ्यावी लागेल की सारिपुत्त थेर आणि महामोग्गलान थेर हे दोघेही अर्हतच. त्या दोघांनीही तिथे येऊन ते परत गेले. त्याचाच अर्थ त्यांना हे दर्शवायचं होतं की इथे उपस्थित ज्या व्यक्ती आहेत त्या आमच्यापेक्षा कमी नाहीत तर बरोबरीच्या आहेत. अर्थातच जी मानसिक अवस्था आहे, जी निब्बाण अवस्था आहे, जी अर्हत पदाची अवस्था आहे, त्या अवस्थेच्या योग्यतेची व्यक्ती श्रामणेर इथे आहेत. त्यामुळे त्यांना भोजन द्यावं म्हणून ते असं म्हणतात की यांना भोजन द्या, आणि असं म्हणून ते निघून जातात. हे दोन्ही सारिपुत्त आणि महामोग्गलान थेरांनी केलं आहे. आता हे निर्देश त्या ब्राह्मणीला कळत नाहीत,
आणि ती वारंवार ज्येष्ठ किंवा महल्लक वृद्ध भिक्षूचा शोध घेत असते. तर त्या चारही भिक्खूंनी वेगळ्या मार्गाने जाण्याचा जो संदर्भ आहे त्याचा आपण इन्फरन्स किंवा निष्कर्ष इतकाच काढू शकतो की त्यांनी त्या ब्राह्मणीला त्या कृतीने हे आश्वस्त केलं की तिने ज्यांना भोजनदान केलं आहे ते तिच्या इच्छेप्रमाणे ज्येष्ठ अवस्था सर्वोत्तम अवस्था प्राप्त अशा व्यक्तींना केलेलं आहे. आणखी काही प्रश्न आहेत? साधू 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 सर, खूप छान उत्तर दिलं सर. खूप छान विश्लेषण केलं. थँक्यू. साधू साधू साधू. समाधान झालं असेल त्यांच्या प्रश्नाचं. पुढे कोणाचे प्रश्न आहेत का? ज्योतीने लिहिलंय समाधानकारक उत्तर. थँक्यू. साधू साधू सर. नैना, आणखी काही प्रश्न आहेत? पुढचं घेऊ का सर आता? प्रश्न नाहीत तर? ओके. हो शारदा मॅडम. धन्यवाद सर. साधू साधू साधू. खूप छान धन्यवाद. तिच्या मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद सर्व धम्मसाकच्य व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते US मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळे. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती आयुष्यवती शोभा मानेताई यांनी धम्मपालन गाथा व सरनताईने करावी अशी विनंती करते. शोभा मानेताई. सकर्णं कुशलस्य उपसंपदा सच्चित पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं हि च न तावता धम्मधरो यावता बहुभासते यो च पांपि सुतवान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमाचति. नथि मे शरणं ह्ययं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. नथि मे शरणं ह्ययं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. नथि मे शरणं ह्ययं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु.